विषारी सापाला पकडताना वडणगे तालुका करवीर येथील प्रकाश कृष्णात गायकवाड वय 34 या सर्पमित्राला सर्पदंश झाल्याने त्याच्यावर खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. सर्पदंश झालेल्या उजव्या हातावर शस्त्रक्रिया झाली असून त्यावरती सर्जरी करणे गरजेचे आहे. त्यासाठी 3 लाखाच्या आसपास खर्च येणार आहे. बेताच्या परिस्थितीत गायकवाड कुटुंबाला खर्च न परवडणारा आहे. विनामूल्य समाजसेवा म्हणून साप पकडून लोकांना भयमुक्त करणाऱ्या सर्पमित्राच्या उपचाराला समाजाच्या दातृत्वाची गरज आहे. त्या दिवशी काय झालं, आधीच म्हणजे हिवाळ्याच्या ह्याच्यात घोणस सापांचा ते मिलन काळ असतो, ते जास्त अग्रेसिव्ह असतात. त्याच्या आधी मी 2 घोणस साप पकडून आलेलो आणि पकडून येऊन जेवायला गेलेलो. मग वडंगीतच आमच्या गावात अजून एक माझा मित्र आहे सर्प पकडणारा, तो तिथे गेलेला. त्याचा मला कॉल आला की जरासा अडचणीत आहे साप आणि ये. तर म्हटलं येतो, पण म्हटलं माझ्याकडे काय साहित्य नाही आहे. म्हटलं थोडा वेळ थांब, कारण मी बाहेर आहे, ऑलरेडी ते साहित्य नसल्यामुळे काही हे करत नाही, थोड्या वेळाने येतो. पण म्हणला जाई लवकर ये, घराचा ह्याच्यात आहे. मग ठीक आहे म्हटलं. गेलो. मग तर तो पत्र्याच्या आडाला होता आणि तिथं अंधार भरपूर होता आणि मग टॉर्च लावून त्याला इकडे हे करून त्या होलात एका गेला. मग टॉर्च लावून त्याला बघायला गेलो. त्याला हात न लावता त्याला फक्त बघायला गेलो, कारण आमच्यात असं आहे की स्टिक वगैरे सगळं असल्याशिवाय त्याला पकडायचं नाही. त्याला फक्त बघायला गेलो, पण त्यानं हातूनच त्या होलामधूनच दंश केला मला. मग तिथून लगेच दंश झाल्या तिथं काही थांबलोच नाही, डायरेक्ट दवाखान्यातच आलो. आता एक सर्जरी झालेली आहे, आता अजून एक सर्जरी होणार आहे. साधारण खर्च 3-3.5 लाख रुपये सांगितले. मदत व्हावी अशी इच्छा आहे. सर्प हाताळणारे सर्पमित्र सुद्धा निष्काळजीपणामुळे सर्पदंशाचे बळी ठरत असल्याच्या अनेक घटना घडत आहेत. प्रकाशाच्या वाटेला सुद्धा हे संकट आलं असून केवळ दैव बलवंतर म्हणून जीवावरचं संकट टळलं आहे. आता गरज आहे ती समाजातील दातृत्वाची. उपचारासाठी येणारा खर्च अधिक असल्यामुळे त्यांना समाजाने सढळ हाताने मदत करावी अशी भावना त्याच्या मित्रांनी व्यक्त केली आहे. नमस्कार. जो आमचे मित्र आहेत प्रकाश गायकवाड, यांना वडेंग गावात एक 4-5 दिवसापूर्वी एक सर्प घोणसा नावाचा सर्प दंश केलेला होता. मग त्याला तात्काळ मी लगेच दवाखान्यात हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला. तिची आर्थिक परिस्थिती पूर्ण खालावलेली आहे. त्यांची आईवडील वारलेले आहेत. त्याच्यामुळे जितक्या तेवढी होईल तेवढी मदत वडेंकरांनी व इतर गावातील आसपास लोकांनी केलेला आहे. पण त्यांचा खर्च तरी 3-3.5 लाख आसपासच्या जाणार आहे. एक कोल्हापूरकडनं एक माझं एक आव्हान आहे की सर्वांनी जितक्यात होईल तेवढी या सर्पमित्रासाठी आपल्या मदत करावी. कळकळींची एक विनंती आहे माझी त्यांच्यासाठी. आणि जेवढी होईल तेवढी गावातून मदत झालेली आहे, पण त्या मदतीतून अजून भरपूर तरी मदत ही व्हावी अशी आपली तुमच्यासाठी एक मदतीची हे आव्हान आहे. एक कोल्हापूरकरांना एक सांगायचं आहे. नेमकी शस्त्रक्रिया काय होणार? कंडिशन स्टेबल आहे. विषाचा प्रादुर्भाव तरी बऱ्यापैकी टळलेला आहे त्यांचा, पण हाताला जखम बऱ्यापैकी मोठी आहे. हाताला पूर्ण खांद्यापर्यंत जखम इन्फेक्शन पसरलेलं होतं. ऑपरेशन करून जे काही जंतुबाधित एरिया होता तो सगळा ऑपरेशन करून काढलेला आहे, पण जखम मोठी आहे, सुधारत आहे. जर जखम आधीमध्ये बिघडते वाटले तर पुन्हा एकदा जखम स्वच्छ करण्याचं ऑपरेशन करावं लागेल. आणि एकदा स्नायू चांगले डेव्हलप होत आहेत असं जाणवलं की मग त्याच्यावर त्वचारोपण आपल्याला करावं लागू शकतं. बाकी विषबाधा तरी बऱ्या टळलेली आहे चांगल्यापैकी, पण अजून जखमेच्या दृष्टीनं अजून इम्प्रूव्हमेंट होणे आवश्यक आहे. आज ही केस समोर दिसते, अशाच पद्धतीने जर केसेस समोर आल्या तर सर्पमित्रांनी नेमकी काय काळजी घ्यावी? सर्पमित्रांनी म्हणजे प्रॉपर इन्स्ट्रुमेंट वापरून त्यांनी म्हणजे ते कंडिशन त्या म्हणजे साप पकडण्याची वगैरे जी सिच्युएशन आहे ते हँडल करायची आहे. आणि प्रॉपर इन्स्ट्रुमेंट, ठराविक डिस्टन्स किंवा अंतर ठेवून जे साप पकडणे वगैरे ह्या गोष्टी आहेत ह्या प्रॉपर त्यांनी फॉलो केल्या पाहिजेत.